नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे मुलीच्या लग्नासाठी 51,000 मिळणार, आताच करा अर्ज। तर मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मुलीच्या लग्नासाठी आपल्याला 51,000 रुपये कसे मिळतील, यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे, याची पात्रता काय असेल, कागदपत्र कोणते असतील, त्याचप्रमाणे अर्ज कसा करायचा, ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा, आणि त्याचबरोबर महत्त्वपूर्ण म्हणजे पैसे आपल्या खात्यामध्ये केव्हा जमा होतील आणि कसे जमा होतील, याची संपूर्ण माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे। तर मित्रांनो, या 50,000मुळे एखाद्या गरीब घरच्या मुलीला लग्नासाठी हातभार लागत असेल आणि तिचा फायदा होत असेल तर या व्हिडिओला नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, चला वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। सरकारच्या नेहमी वेगवेगळे योजना असतात, या योजनेचा आपल्याला लाभ घेता यावा। आता आणखीन एक योजना आहे की ज्यामध्ये मुलीच्या लग्नासाठी तुम्हाला जवळपास 51,000 रुपये मिळतील। हे 51,000 रुपये मिळवण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, कसा याचा लाभ घ्यायचा आणि आपल्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य हे सरकारी तुम्ही कसे मिळेल, याविषयी आपण आज सर्व काही बघूया। महाराष्ट्राचा विकास हा अनेक बांधकाम कामगारांच्या अथक परिश्रमातून सरकारला जात आहे। भव्य इमारती, रस्ते, पूल, धरणे यांच्या निर्मितीमागे बांधकाम कामगारांचे अमूल्य योगदान असते। पण हे कामगार आणि त्यांची कुटुंब अनेकदा जीवनातील अनेक संघर्षांना तोंड देत असतात, विशेषतः त्यांच्या मुलींच्या विवाहासारख्या महत्त्वपूर्ण प्रसंगात आणि त्यांना आर्थिक अडचणींना समोर जावे लागते। कामगारांचे हे दुःख ओळखून महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार काव्य विवाह योजना 2024 ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली होती। बांधकाम कामगारांचे जीवन एक वास्तविक चित्र। महाराष्ट्रातील बांधकाम कामगार हे मुख्यतः ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतरित झालेले आहेत। रोजगाराच्या शोधामध्ये ते नेहमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असतात। त्यांचे जीवन निश्चितपणे भरलेले असते। जीवन रात्र कष्ट करून सुद्धा त्यांना मिळणारे वेतन हे अपुरे पडते। अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि विशेषतः कन्येचे विवाह यांसारख्या आर्थिक बाबींसाठी ते अडचणीत येतात। बांधकाम कामगार हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहे। त्यांचे कार्य अत्यंत श्रमप्रधान आणि जोखमीचे असते। सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अथक श्रम करून त्यांना पुरेशी आर्थिक सुरक्षा मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये मुलीच्या विवाहाचा महत्त्वपूर्ण प्रसंगात त्यांना मोठ्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते। बांधकाम कामगार कन्या विवाह योजना महत्त्वपूर्ण पाऊल। या समस्यांना लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांच्या मुलींच्या विवाहासाठी बांधकाम कामगार कन्या विवाह योजना ही सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी 51,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाते। ही रक्कम संबंधित कामगाराच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाते। योजनेची मुख्य उद्दिष्टे। बांधकाम कामगार कन्या विवाह योजनेसाठी उद्दिष्टे स्पष्ट आणि महत्त्वपूर्ण आहेत। नंबर 1 ला आर्थिक ताणतणाव मुक्त विवाह। कामगारांच्या त्यांच्या मुलींच्या विवाहासाठी आर्थिक ताण न घेता महत्त्वपूर्ण सन्मानपूर्वक विवाह संपन्न करण्यास मदत करणे। नंबर 2 ला कर्जमुक्त विवाह व्यवस्था। कामगारांच्या विवाहासाठी कर्ज घेण्याची आवश्यकता नसावी यासाठी आर्थिक सहाय्य देणे। नंबर 3 ला आत्मसन्मान आणि स्वाभिमान जपणे। कामगारांच्या त्यांच्या मुलीच्या विवाह स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने भाग घेण्यास सक्षम बनवणे। नंबर 4 ला विवाह खर्चातील हातभार। विवाहातील महत्त्वपूर्ण खर्चातील आर्थिक मदत करून कामगार यांचा बोजा हलका करणे। यामध्ये योजनेची पात्रता आणि निकष बघूया। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला खालील निकष पूर्ण करावे लागतात। त्यामध्ये नंबर 1 ला नोंदणीकृत कामगार। अर्जदार हा महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे। नंबर 2 ला कायमचा अनुभव। कामगार किंवा त्यांची जीवनसाथी मागील 3 वर्षापासून किमान 180 दिवस काम करून कार्यरत असावेत। नंबर 3 ला मुलीचे वय। लग्न होणाऱ्या मुलीचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे। नंबर 4 ला शैक्षणिक पात्रता। मुलीचे शिक्षण कमीत कमी इयत्ता 10वी पर्यंत असावे। नंबर 5 ला ओळखपत्रामधील नोंद। बांधकाम कामगारांच्या ओळखपत्रातील कुटुंब तपशिलात मुलीच्या नावाची नोंद असणे आवश्यक आहे। नंबर 6 ला पहिला विवाह। तर पहिल्या विवाहासाठीच अर्थसहाय्य देत आहे। विधवा, पुनर्विवाह किंवा घटस्फोटित मुलीच्या पुनर्विवाहासाठी अर्थसहाय्य मिळणार नाही। यामध्ये आपल्याला लागणारी आवश्यक कागदपत्रे आपण बघणार आहोत।
बांधकाम कामगार कन्या विवाह योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. बांधकाम कामगार यांचे ओळखपत्र, वैध नोंदणी प्रमाणपत्र किंवा नूतनीकरण केलेले ओळखपत्र, वयाचा पुरावा, ओळखपत्रामधील जन्मतारखेची नोंद किंवा जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र. नंबर 3, शैक्षणिक प्रमाणपत्र, इयत्ता 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, विवाह पुरावा, लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा लग्नाचे फोटो. नंबर 5 ला बँक खाते तपशील, आधार संलग्न बँक खात्याचे तपशील. नंबर 6 ला आधार कार्ड, अर्जदार आणि कन्येचे आधार कार्ड. नंतर 7 ला रहिवासी प्रमाणपत्र, स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा. नंबर 8 ला रेशन कार्ड, कुटुंबाचा पुरावा म्हणून रेशन कार्ड. अशा प्रकारची कागदपत्र आपल्याला इथे लागणार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया इथे बघूया. नंबर 1 ला महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरती आपल्याला जायचं आहे, साईटवरती. नंबर 2 ला कन्या विवाह योजना या पर्यायावर क्लिक करायचं. नंबर 3 ला आवश्यक माहिती भरायची आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची. अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रत आपल्या संदर्भासाठी जतन करा. ऑफलाईन अर्ज प्रक्रिया, स्थानिक बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयातून अर्ज फॉर्म मिळवा. फॉर्म पूर्णपणे आणि काळजीपूर्वक भरा. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज स्थानिक कार्यालयामध्ये जमा करा. अर्जाची पोचपावती घ्या. रक्कम विवरण पद्धती, एकदा अर्ज मंजूर झाल्यानंतर 51,000 रुपयांची रक्कम अर्जदाराच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाते. त्यामुळे रक्कम वितरणामध्ये पारदर्शकता राहते आणि मध्यस्थांची गरज पडत नाही. काही महत्त्वाचे निर्देश आणि सूचना. बांधकाम कामगार कन्या विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना. त्यामध्ये नंबर 1 ला अर्जाची अंतिम तारीख, योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही लक्षात ठेवावी. नंबर 2 ला अचूक माहिती, अर्जात अचूक माहिती आणि सत्य माहिती भरावी. नंबर 3 ला कागदपत्रे तपासणी, सर्व कागदपत्रे अर्ज सादर करण्यापूर्वी तपासून पाहावी. नंबर 4 ला संपर्क माहिती, अद्ययावत संपर्क क्रमांक आणि पत्ता द्यावा. नंबर 5 अर्जाची स्थिती, अर्ज सादर केल्यानंतर त्याची स्थिती नियमितपणे तपासावी. समाज विकासाचे महत्त्वपूर्ण पाऊल, बांधकाम कामगार कन्या विवाह योजना ही महाराष्ट्र शासनाने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. समाजाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी ही योजना एक आशेचे किरण ठरली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही योजना होती ज्यामध्ये तुम्हाला मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये कसे मिळतील, कुठे मिळतील आणि अर्ज कसा करायचा आहे, हे सर्व प्रक्रिया मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात. नवीन योजना आणि संपूर्ण माहिती यामध्ये आपण घेत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, की जेणेकरून याचा सर्वांना फायदा होईल. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.